नमस्कार, मी प्रसाद इरकर, विकासक. आपण सर्वे नंबर 298 हिस्सा नंबर 1 मध्ये आता सध्याचा विषय जो सगळीकडे चालला आहे, बांधकाम परवानगी 2023 मध्ये वसई विलास महानगरपालिका रितसर आम्ही हे मालक आहेत माझे, यांच्याकडून मी खरेदीगत करून घेतलं होतं. खरेदीगत करून यांना ते बंगला आणि काही घर द्यायचं होतं. त्या संदर्भात सगळं जुनं इमारत डिमॉलिश करून रितसर महापालिकेकडून परवानगी घेतली आणि काही जुने भाडेकरू होते, सगळ्यांना पैसे देऊन खाली केलं आणि बांधकाम परवानगी घेऊन 7 माळ्याची परवानगी घेतली होती. त्यात 3 माळ्याचं बांधकाम झालंय जागेवर. आणि त्यानंतर काही RTI कार्यकर्ते आहेत, मिलिंद खानोलकर म्हणून आहेत, मी वसईकर संघटना म्हणून चालवतात. त्यांचा माझ्याशी काही आर्थिक संबंध नव्हता किंवा त्यांच्याशी माझे कुठलेही म्हणजे असे रिलेशनच नव्हते, ओळखतही नव्हतं मिलिंद खानोलकर कोण आहे. पण काही लोकांकडनं त्याने अशी माझी बातमी घेतली आणि त्याने नंतर माझ्या विरुद्ध महापालिकेत पत्रव्यवहार चालू केला. आणि फक्त मुद्दा काय घेतला त्याने की याचं सातबाऱ्यावर नाव नाहीये म्हणून याची CC रद्द करा. रितसर खरेदीगत आहे, माझं प्रांतामध्ये हिअरिंग चालू आहे. मिलिंद खानोलकर वारंवार तिकडे फॉलोअप घेत आहेत आणि माझं त्यांनी त्यांची दहशतीने तिकडे माझं नाव सातबाऱ्यावर चढून दिलं नाही आजपर्यंत. पण हे जे मालक माझे आहेत त्यांच्या नावावर सातबारा आज रोजी आहे आणि जे जमीन मूळ मालक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत. म्हणजे एकाही मूळ मालकाचं ऑब्जेक्शन तिथे नाहीये की याची CC रद्द करा, आमचं ऑब्जेक्शन आहे किंवा काय. फक्त तिथे काय मिलिंद खानोलकर यांनी माझ्याकडे साधारण स्टार्टिंगला 35 लाख रुपयाची मागणी केली होती आणि मी त्यांना त्या पैशासाठी म्हणजे त्यांचे गणेश पाटील म्हणून एक आहे सहकारी अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फतीने माझ्याकडे त्यांनी मागणी केली आणि नंतर एकदा माझी त्यांच्याशी मीटिंग पण झाली होती कोर्टासमोर शिवालय येथे. तर त्यांना बोललो मी तुमच्या संस्थेसाठी काही देणगी देऊ शकतो, पण मी तुम्हाला तुम्ही पैसे मागत असाल तर मी तुम्हाला पैसे देणार नाही. तर मला त्यांनी सांगितलं की मी एक संघटना चालवतो आणि मलाही खर्च आहे आणि मी हरितपट्टा हा संपूर्ण मी बघतो, त्यामुळे तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर तुम्हाला मी काम करू बसेल, कुठंच काम करू देणार नाही. आणि त्याच्यानंतर जे माझे 3-4 प्रोजेक्ट चालू आहेत वसईमध्ये, सगळ्या प्रोजेक्टवर मिलिंद खानोलकर स्वतः वैयक्तिक नावाने RTI टाकला, वैयक्तिक महापालिका कमिशनर यांच्याशी फॉलोअप घेतला. त्याच्यानंतर काही सत्ताधारी पक्षाचा म्हणजे आपण कसं बोलतोय त्यांचा सत्तेचा गैरवापर करून त्यांनी दबाव आणून माझी CC रद्द केली. त्याच्यानंतर मी सदर आदेशाविरुद्ध मी नगरविकास खात्यामध्ये गेलो. नगरविकास खात्याने आदेश पारित केले की ज्याच्या नावाने सातबारा आहे त्याच्या नावाने बांधकाम परवानगी द्या. तर महापालिकेत आता मी नवीन CC साठी अर्ज केलेला आहे की जे माझे मालक आहेत त्यांच्या नावाने तुम्ही माझी परमिशन द्या जोपर्यंत माझा सातबारा येत नाही. तर तिथे पण आज रोजी मिलिंद खानोलकर यांचा एवढा दबाव आहे आणि त्यानंतर काही सत्ताधारी पक्षाचे आहेत, मग BJP असेल किंवा इतर यांचे, हा मिलिंद खानोलकर असा आहे की त्यांच्याकडे जाऊन बसतो आणि त्यांच्याशी संगनमत करतो की मला जे मिळेल तर मी तुम्हाला अर्ध देईल, पण तुम्ही मला मदत करा. आणि त्याच्यावरनं तो कमिशनर महापालिकेचे जे आहेत आयुक्त त्यांच्यावर तो वारंवार दबाव ठेवल्यामुळे अजून मी 9व्या महिन्यात बांधकाम परवानगीसाठी अप्लाय केलं होतं. शासनाचा निर्णय होता नगरविकास खात्याचा की याला बांधकाम परवानगी दिली की फक्त चेंज ऑफ नेम करायचं आहे, पेपर तर तेच राहणार आहे, फक्त एवढंच की जी CC माझ्या नावी होती ती मालकाच्या नावावर असणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि त्याच्यानंतर मिलिंद खानोलकर यांनी मला परत निरोप दिला की तुला जर सेटलमेंट करायचं असेल तर मला 50 लाख रुपये दे, मी माझे दिलेले सगळे मागे घेतो, तुला बांधकाम परवानगी घेण्यासाठी पण तुला मदत करतो, सगळं करून देतो. त्यासाठी मी नकार दिला. म्हणून आजपर्यंत त्यांनी मला त्रास देण्याच्या हेतूने माझी आता महापालिकेत त्याचं वर्चस्व आहे आणि महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्याने ती CC रद्द तर केलीच, त्याच्यानंतर बांधकाम तोडण्याचे आदेश त्याने पारित केले. पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 24 नोव्हेंबरला आम्ही महापालिकेवर एक मोर्चा केला, आंदोलन केलं होतं की भूमिपुत्रांना अन्याय करतात आहे. म्हणजे इतर कोणी अर्ज केला की त्यांना परवानगी द्यायची, पण भूमिपुत्रांनी अर्ज केले की त्यांना परवानगी द्यायची नाही, असं महापालिकेचं धोरण चालू होतं. त्या दरम्यान आम्ही 24 नोव्हेंबरला आंदोलन केलं होतं. त्या दरम्यान आयुक्त साहेब नव्हते, कुठे बाहेर होते. त्या टायमात अतिरिक्त आयुक्तांनी आश्वासन दिलं आणि आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की तुझी जी फाईल आहे ती आम्ही तुला 15 दिवसात रेग्युलराईज करून देऊ. हे आयुक्त साहेबांनी दिलेलं पत्र आहे, याच्यामध्ये मागणी केलेली आहे. त्यांनी लिहून दिले रितसर 15 दिवसात तुम्हाला आम्ही बांधकाम परवानगी रेग्युलराईज करून देऊ. आयुक्त साहेबांची साईन आहे याच्यावर, तुम्ही बघितलं तर अतिरिक्त आयुक्त साहेबांची 15 दिवसात रेग्युलराईज करून देतो. 15 दिवस अजून झाले पण नाही आणि आता 3 तारखेला मला विशेष नियोजन 21 गाव विल्सन गोन्साल्विस म्हणून सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांनी मला नोटीस बजावली की 7 दिवसात बांधकाम परवानगी 7 दिवसात बांधकाम तुमचं तोडून टाकणार म्हणून. मला कुठली MRTPची नोटीस नाही, मला 1 महिना कालावधीची नोटीस नाही, कुठलं काहीच नाही, डायरेक्ट फक्त की आम्ही तोडणार. दबाव कोणाचा? सत्ताधारी पक्ष आणि मिलिंद खानोलकर यांच्या याच्याने. आणि
एक सांगायची गोष्ट म्हणजे ही मी रिसिव्ह घेतलेली कॉपी आहे. मी रिसिव्ह घेतली आणि 10 मिनिटात ही कॉपी लीक झाली बाहेर. मी रिसिव्ह घेतलेली कॉपी आहे महापालिकेची. म्हणजे एवढं त्याचं वर्चस्व आहे की आपण रिसिव्ह घेतो आणि 2 मिनिटात महापालिका ते मिलिंद खानोलकर कॉपी फोटो काढून पाठवते की त्यांनी रिसिव्ह घेतली, आता तुम्ही बाईट घेऊ शकता. कालच एका चॅनलवर ही न्यूज चालू आहे, पण तिकडे आम्हाला काय म्हणणं मांडण्याची संधी आम्हाला दिली नाही की आमचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घ्या. तर आता कसं झालंय, भूमिपुत्राने काम करायचं की नाही करायचं, तर मराठी भूमिपुत्र काम करतो. म्हणजे असं की मारवाडी गुजरातांनी काम करावं, मराठी माणसाने काम करायचं की नाही करायचं. आणि 100% लिगल आहे, मालक सोबत आहेत, रिक्षा 7-12 विकत घेऊन काम करतोय. 1 रुपयाचं इलिगल नाही. महापालिकेचे 100% चार्जेस भरलेले आहेत. सगळं करून बांधकाम करतो तरी एवढ्या अडचणी येतात आहे. बरं सीसी रद्द केली, त्याच्यानंतर आम्ही एवढीची ऑर्डर आणल्यानंतर पण ते सांगतात की आम्ही आमच्या महापालिकेच्या पॅनलच्या ॲडव्होकेटचा आम्ही हे घेऊ, सल्ला घेऊ आणि मग आम्ही तुम्हाला सीसी देऊ. याच्यामध्ये असं झालेलं आहे की मी तर काय चरस गांजा तर विकत नाही. 100% लिगल काम करून लिगल काम करणाऱ्याला एवढा त्रास होतो, इलिगल काम करणाऱ्याला त्रास होत नाही. आता मिलिंद खानोलकर यांचं रिसॉर्ट आहे इथे तेजुनिधीमधून आहे, भास्करआळीमध्ये. आज 5000 फूटचं रिसॉर्ट आहे. मी तर परवानगी घेतली होती आणि मग माझी परवानगी रद्द करण्यात आली. त्यांनी तर काही किती म्हणजे 30-40 वर्ष झालं त्यांचा रिसॉर्ट इलिगली चालू आहे. मोबाईल टावर आहे, 5000 फुटाचं बांधकाम आहे. त्यांना 15 दिवसाची तोडण्याची नोटीस दिलेली आहे महापालिकेने. इलिगल कन्स्ट्रक्शनला 15 दिवस देतात आणि मी कन्स्ट्रक्शन परमिशन घेऊन मला 7 दिवसाची मुदत दिली. आता मी काय फाशी घ्यायची का, काय करायचं. रितसर त्याच्यासाठी हायकोर्टात याचिका आता दाखल केलेली आहे आणि एका साईडला आयुक्त साहेब लिहून देतात की 15 दिवसात तुझी फाईल आम्ही विधी विभागाकडून मागून आम्ही रेग्युलराईज करून देतो. लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर त्यांचेच काही ज्युनियर आहेत, त्यांचे खालचे अधिकारी ते पत्र देतात 3 दिवसात 5 दिवसात तुमची बांधकाम आम्ही तोडणार म्हणून. म्हणजे भूमिपुत्राने काम करायचं. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे भूमिपुत्रांवर काही सत्ताधारी पक्ष कसं आहे, हिंदू मराठी भूमिपुत्रांवर अन्याय करायला लावलाय. त्यांना ते म्हणजे एक असं बघायचं ना की दोरी बांध फाशी घे, नाहीतर तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन मनी दे तर आम्ही तुम्हाला काम करायला देऊ. जे पहिले चालू होतं ते आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी तेच चालू केलेलं आहे. तुम्हाला जर बांधकाम परवानगी पाहिजे आम्हाला येऊन भेटा, आम्ही तुम्हाला करून देऊ. पण तुम्ही परस्पर करणार असेल तर आम्ही तुम्हाला बांधकाम परवानगी करून देणार नाही. आता तुम्हाला काही सत्ताधाऱ्यांची तुम्हाला मी फोटो दाखवतो, त्याच्यामध्ये डायरेक्ट जे मिलिंद खानोलकर आहेत ते स्थानिक आमदारांच्या डायरेक्ट ऑफिसमध्ये बसून माझ्यासाठी वैयक्तिक मीटिंग घेतात की याला सीसी भेटली नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही सत्ताधारी फोन करून आयुक्तांना सांगतात काही झाले तरी याला बांधकाम परवानगी द्यायची नाही, काही झालं तरी द्यायची नाही. विधी विभागाकडे गेलो तर त्यांनी सांगतात आमदारांचा प्रेशर आहे की तुझं काम नाही करायचं. मी म्हणलं का नाही काम करायचं, मग त्या मला लेखी पत्र नाही करत म्हणून, तर ते लेखी पण द्यायला तयार नाही. आज 9व्या महिन्यात मी बांधकाम परवानगीला अप्लाय केले, आज 12वा महिना चालू आहे. आज अद्याप फाईल जागेवर जैसे ते. म्हणजे कसं आहे, सत्ताधाऱ्यांचा दबाव की बाबा मिलिंद खानोलकरांनी सांगितले आम्हाला जे भेटेल ते आपण अर्धा घेऊ, तुला काम म्हणजे याला कामच करून द्यायचं नाही. आणि आता कालचीच गोष्ट की जी नोटीस भेटली आम्हाला म्हणजे कायद्यात बसतच नाही, कारण माझं ऑलरेडी बांधकाम परवानगी रिव्हिजनसाठी आहे. त्यांनी आणि त्या नोटीसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल ना तर त्यांनी काय केलं की माझी जी सीसी रद्द केलेली त्याचा रेफरन्स घेतला, जुना रेफरन्स, जी सीसी रद्द केलेला आदेश होता त्याचा. पण त्याच्यानंतर अर्बन डेव्हलपमेंटची ऑर्डर झालेली आहे की ज्याच्या नावे 7/12 आहे त्याच्या नावाने तुम्ही बांधकाम परवानगी द्या. त्याच्यामध्ये कुठलाही रेफरन्स घेतला गेला नाही. परस्पर यांनी म्हणजे कसं आहे, याला रस्त्यावर आणायचं काही करून. मिलिंद खानोलकर यांचं काय झालंय, त्याला एक हे झालेलं आहे माझ्याबद्दल की याला रस्त्यावरच आणायचं. मग त्याच्यासाठी तो काय लागेल ते करायला तयार आहे. मग तो त्याच्यासाठी त्याने काय केलं, एकदा माझ्या जागेमध्ये कंटेनर टाकला, त्याच्यानंतर पत्रे तोडले. त्यांच्यावर मी वैयक्तिक 2 FIR दाखल केलेले आहेत. मला मारहाण 10 लोकांनी पालघर कलेक्टर ऑफिसमध्ये मला मारहाण केली होती जेव्हा माझ्या फेवरमध्ये आदेश झाले होते. त्याच्यात पण तिथे पालघरला FIR दाखल आहे. त्याच्यामध्ये पण म्हणजे एखाद्या भूमिपुत्राला तुम्ही किती छळणार, म्हणजे काम करायचं की नाही करायचं. आणि कसं होतंय, कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलं की त्याला सांगणार, आता शशिकांत पाटील म्हणून आहेत, कदाचित त्यांना नोटीस काढलेली आहे. तर असं ऐकण्यात आलं की शशिकांत पाटलांच्या घरांवर मिलिंद खानोलकरने RTI टाकलं, याची बांधकाम परवानगी आहे की नाही बघूया आपण. म्हणजे हा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो. म्हणजे सामान्य माणसाला तर सोडत नाहीच, अधिकाऱ्यांना पण सोडत नाही, आपला एक दबाव निर्माण करतो. आणि लोकांना जो सांगतो की मी संघटना चालवतो आणि मी सेवा करतो, लोकांना मदत करतो, मदत नाही करत. तो एक त्याने ना सामाजिक काम करण्याचा बुरका घातलेला आहे, त्याच्यामध्ये तो पैसे कमवतो. आणि मला एकदा माझी मिटिंग जेव्हा त्याची कोर्टाकडे झाली होती शिवाला येते, त्याने मला सांगितलं की प्रसाद मी संघटना चालवतो, माझ्यासोबत पण 8-10 लोक असतात, तर मला खर्च करावा लागतो.
तुला वाटत असेल की मला एकट्याला पैसे लागतात, तर मला एकट्याला नाही लागत. माझी संघटनेची सोबत असतात, काही 2-4 नावं घेतली, ती नाव नाही घ्यायची मला, त्यांना मला पैसे वाटावे लागतात, तेव्हा माझी संघटना चालते. तर तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तुमची जी संघटना आहे त्या संघटनेसाठी मी 5-25 हजार रुपये तुम्हाला देणगी देतो. तर तो बोलतो मला भीक नाही पाहिजे, मला पूर्ण 35 लाख रुपये पाहिजेत, नसेल तर तुला काम करू देणार नाही. पर स्लॅब 5 लाख रुपये मी घेणार, तुझे स्लॅब किती आहेत 7, 35 लाख रुपये तुम्हाला द्यायचे. आणि आता त्याच्या विरुद्ध मी तक्रारी केल्यावर मला बोलतो मी 50 लाख रुपयाच्या खाली 1 रुपया घेणार नाही. आणि तुझ्या विरुद्ध याचं एक मॉडर्न ऑपरेटिंग कसं आहे माहिती आहे, लेडीज लोकांना पुढे करतो आणि लेडीज लोकांना पुढे करून त्याच्या अंगावर जा, खोटे गुन्हे दाखल करा, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरतो, त्यांच्यावर काही तक्रारी करतो, त्यांची अँटी करप्शनची इन्क्वायरी लावतो. आणि अँटी करप्शन इन्क्वायरी लावलं अधिकारी घाबरतात. अधिकारी घाबरल्यावर त्याच्या विरोधात कोणी काम करायला बघत नाही. आणि त्याच्या त्या प्लॉटशी काही संबंध नाही. बस एवढंच मी सांगू इच्छितो की भूमिपुत्राला न्याय भेटला पाहिजे. मी हनीफ इब्राहिम शेख, अट्टांचा जो प्लॉट आहे त्याचा मी असली मालक, मी भूमिपुत्र आहे. 100 वर्षापासून आमचं जे जुनं घर होतं तिथं आम्ही प्रसाद साहेब यांना बांधकामासाठी परमिशन दिली. आम्ही त्यांना परमिशन देऊन त्यांना सांगितलं असं आहे, त्यांनी आम्हाला काही उद्योग हे केले की आम्ही मला बंगला देणार आणि काही दुसरी प्रॉपर्टी देणार त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना ॲग्री झाले. आम्ही सर्व ॲग्री झाल्यानंतर आम्ही यांना काम दिल्यानंतर या जसीन शेख म्हणून तो बहादुरी होता, त्याचं साधारण नाव नाही, आमचं साधारण नाव आहे, सर्व काही आमच्या सातबाऱ्यावर, त्याचं नाव नाही काय नाही. आज तो बोलतो मी या जमिनीचा मालक मी आहे म्हणून बोलतो. माझं बोलतो मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, 42 साली रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर मग त्यांनी अजून मग साधारण नाव चढवलं का नाही, आता साधारण नाव त्याचं काहीच नाही. 42 वर्षा पहिले त्यांनी 42 साली त्यांचं रजिस्ट्रेशन तो बोलतो मी केलेलं आहे. मग ते नाव का चढवलं साध्यावर, म्हणजे ते थोडं खोटं आहे, ते काही खरं नाही आहे. आता प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये मिलिंद खानविलकर कोण आहे कसं माहिती नाही आहे. तो जागेवरून येऊन थोडं बोलतो, सर्व हे करतो, सांगतो का आमचं हे आहे ते आहे. त्याचा संबंध काय आहे त्या माणसाचा, तो कोण पण असेल त्या जागेचा संबंध काय, काही संबंध नसताना तो आम्हाला त्रास देतो. आज आम्ही 3 वर्ष बाहेर पडलेले आहेत. आज आमची हालत अशी आहे की आम्हाला कायची बंद झालेली आहेत, कारण आम्हाला राहायला घरं नाही आहे. आमची मुलं रस्त्यावर पडलेली आहेत. इथे ते आम्ही भाड्याने इथे ते राहतो. आम्ही किती वेळा आम्ही 3 वर्ष बाहेर आहे. त्यासाठी आम्ही हे करतो लवकरात लवकर त्याचा काही बंदोबस्त करा आणि आमच्या CC येऊन आम्हाला घराची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. आपने जिनको अपना जमीन दिया है उनके साथ आपका व्यवहार पूरा क्लियर हो चुका है? पूरा क्लियर है, कोई तकलीफ नहीं है हम लोगों से, कुछ पूरा क्लियर है. उनको सब कुछ क्लियर है. हमारा कुछ भी उनके साथ में नहीं है. तुम्हाला जेव्हा CC दिली होती तेव्हा कोणत्या कंडिशनवर तुम्हाला CC दिली? माझ्या CC मध्ये कंडिशन एकही नाहीये. जे आता ते सांगतात आहे 7/12 नाव वगैरे, ते कंडिशन नाहीये. कारण रिक्सरमध्ये खरेदी करत होतं ते मालकाच्या रजिस्टर्ड पावर आहेत. ऑफिशियल कोर्टाची डिग्री माझ्या नावाने आहे 2024ची. सगळे कागदपत्र लावून आपण बांधकाम परवानगी घेतलेली. हे मिलिंद खानोलकरांच्या ज्या रिसॉर्ट संदर्भात तुम्ही बोलताय, त्या रिसॉर्टला किती वर्ष झाली? रिसॉर्ट कमीत कमी नाही म्हटलं तर 30-40 वर्ष अनऑफिशियली चालतोय. आणि मोबाईल टॉवर आहेत, लग्नाचे हॉल आहेत, काही रूम आहेत आणि तिकडे काही सत्ताधाऱ्यांना घेऊन पार्टी वगैरे करायला देतो. त्यामुळे तिथे कारवाई आजपर्यंत झाली नाही. काय नाव रिसॉर्टचं? तेजू निधी म्हणून चालवतो बास्करवाडी इथे. तेजू नदी मधून आहे आणि कंटिन्यूस महापालिकेचा पत्रव्यवहार केल्यानंतर महापालिकेने पहिले त्याला नोटीस दिली की तुम्ही 7 दिवसात कागदपत्र सादर करा MRTPची. त्याच्यानंतर आमची सुनावणी ठेवण्यात आली. ही सुनावणीची नोटीस आहे, सुनावणी घेण्यात आली. त्याने सुनावणीमध्ये त्यांनी काही कागदपत्र सादर केले नाही. त्यानंतर काही सत्ताधाऱ्यांचा एवढा दबाव होता की भूमिपुत्रांचा रिसॉर्ट तुम्ही तोडायला लावला. तोपर्यंत माझ्या हातात आदेश दिले नव्हते. तेव्हा मी तिथे आंदोलन करण्यासाठी साहेबांना बोललो की मी आंदोलन करेन आपण जर मला देणार नसतील तर. पण त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसानंतर मला दिलं की रिसॉर्ट इलिगल 15 दिवसात तोडणार म्हणून. आणि 15 दिवसात नाही तोडलं तर आम्ही महापालिका तोडू. आता बघूया किती खरं किती खोटं आहे. रिसॉर्ट त्यांनी दिलेलं तर आहे. रिसॉर्ट का नाम क्या है? तेजू निधी. तेजू निधी. मी झरीना हनीफ इब्राहिम शेख यांची पत्नी, जागेची मूळ माळा त्यांची पत्नी आहे मी. आम्ही आज आक्टम गावात मी लग्न करून आल्यापासून मी तिथे राहते आणि माझे मिस्टर हे वडलं पंजोपासून तिकडे राहतात आणि त्यांची स्वतःची मालमत्ता आहे ती आमचे 7/12 नावावर आहेत. आमची जमीन खरेदी खतने घेतलेली आहे. हे गावकऱ्यांना अख्ख्यांना माहीत आहे. हे पण मागे आमचं चौधरी आहे, म्हात्रे आहे, सगळं गाव आमचं एक कुटुंब आहे तिकडे. आणि आज अशी आमची परिस्थिती आली आहे का आमच्या जागेत थोडासा वाद होता. आम्ही तो समंजसपणाने तो वाद मिटवला आणि आम्ही विकसित करण्याकरता श्री प्रसाद इरकर यांना ही आमची जागा आम्ही स्वखुशीने दिली. आणि जो काही पेपर व्यवहार झाला आमचा
तो आम्ही व्यवस्थित प्रमाणे केला आणि कोणाला त्रास न देता जे काही थोडेसे भाडे मालक होते, आमचे भाडेकरू होते, त्यांना सविस्तर त्यांचं जे काही असेल अनुदान ते देऊन त्यांना तिकडनं खाली केलेलं आहे आणि जे आमचे वाद होते ते आम्ही मिटवलेले आहेत.